पुण्यात चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित आहे. कारण 22 दिवसात 123 महिला मुली बेपत्ता झाल्यात. पुणे शहर परिसरामध्ये 1 मे ते 22 मे या दरम्यान ही आकडेवारी समोर येते. 123 महिला मुली या बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्किंग प्रणालीवर या सगळ्या संदर्भात नोंद होताना दिसते. सामाजिक किंवा समाज माध्यमांवरील अनोळखी व्यक्तींची वाढलेली ओळख, ओळखीचं रूपांतर, प्रेमात होणं, मैत्री होणं, लग्नाचं आमिष दाखवणं, खोटी आश्वासनं देणं, फूस लावणं, या सगळ्या प्रकारातून या घटना घडलेल्या आहेत अशी प्रमुख कारणं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेली आहेत. यामध्ये हडपसर, कोंढवा, चंदननगर आणि फुरसुंगी या परिसरातून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी या वाढलेल्या आहेत. ही ठिकाणं पुन्हा एकदा बघूया. हडपसर, कोंढवा, चंदननगर आणि फुरसुंगी या परिसरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होताना दिसत आहेत. पोलिसांनी विशेष पथकं तैनात करून शोध मोहीम सुरू केलेली आहे. चंद्रशेखर, आता विभागवार आकडेवारी नेमकी काय सांगतेय? पुण्यात हडपसरमधून किती मुली बेपत्ता आहेत, कोंढव्यातून किती मुली बेपत्ता आहेत, चंदननगर, फुरसुंगी किंवा पुण्यातल्या विविध भागातून साधारणतः किती मुली विभागवार बेपत्ता आहेत? आकडेवारी तुमच्याकडे आलेली असेल. जो एकूण आकडा 123 मानला जातो तो विभागवार कसा या ठिकाणी विभागला जातोय येते मी तुमच्याकडे. पण या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, पुण्यात काय चाललंय नेमकं? ज्या ठिकाणी पुणे संस्कृतीचं शहर, शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख होती, राज्यातल्या अनेक मुलांच्या शिक्षणाकरता सेंटर म्हणून पुणे पाहिलं जातं, त्या पुण्यात 1 मे ते 22 मे या कालावधीत 123 मुली, महिला बेपत्ता होत आहेत. काय घडतंय पुण्यात? एक लक्षात घ्या, ही अत्यंत गंभीर बाब आहे की 123 महिला गायब होत आहेत. आता जेव्हा या महिला गायब होतात, यांची मिसिंग असेल, कंप्लेंट असेल, ही पोलीस स्टेशनला होते. त्यावेळी त्या यंत्रणेने सदर महिला सज्ञान आहे का नाबालिक आहे या गोष्टी पाहून त्या काही रागाने निघून गेलेल्या असतात. काहींचे काहींना किडनॅप केलेलं असतं, काहींची प्रेम प्रकरण असतात म्हणून घरातनं पळून गेलेले असतात. ही वेगवेगळी जी विभागणी आहे ही पोलीस यंत्रणेने तातडीने त्यांचा जी गायब झाल्यानंतर जो काही पहिला प्राथमिक अहवाल मिळतो त्यावेळेला सगळ्यांची तपास करून आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे. आणि मी सरकारमध्ये जरी असले तरी आमचे जे विभाग आहेत, आमच्या विभागावर बसलेले जे अधिकारी आहेत, मला वाटतं त्यांचं हे फेल्युअर आहे. तुम्हाला कशासाठी बसवलंय तिथे? आपल्याला या ज्या मुली गायब झाल्यानंतर ती यंत्रणा तातडीने हलवून, आता तर आपण 21व्या शतकात आहोत, त्यांचं लोकेशन असेल किंवा त्यांना ट्रॅपिंग करणं असेल, त्यांच्या मित्रमैत्रिणींकडनं त्या कुठं लपल्यात, त्या पाताळात जरी आत्ताच्या घडीला लपल्या असतील तरीही त्या यंत्रणेला सापडू शकतात. परंतु मला वाटतं त्या यंत्रणा त्या काम करत नाहीयेत. दिवसेंदिवस निर्दयता, संवेदनशीलता कमी झालेली दिसतीये, निर्दयता वाढलेली आहे. हे गृह खात्याचं फेल्युअर आहे. मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करायची आहे की ही जी खात्यातले अधिकारी आहेत ना, यांना कर्तव्य दक्ष आणि कामावर रुजू राहणं सक्षमतेने ही काळाची गरज आहे. अन्यथा हे आपण असंच डिबेट करत राहणार आणि एकाही मुलीचा तपास लागणार नाही किंवा त्याचा अहवाल मिळणार नाही. रुपाली ताई, तुम्हाला या सगळ्याविषयी खरं तर गेले अनेक वर्ष आम्ही ओळखत आलो आहे. रुपाली ठोंबरे पाटील नेमक्या काय आहेत? रुपाली ठोंबरे पाटील ज्यावेळी महिलांचा प्रश्न येतो, मुलींचा प्रश्न येतो, त्यावेळी
पक्ष वगैरे काहीही पाहत नाहीत. रुपालीताई बेधडकपणे आपली मतं मांडत असतात. याही वेळेला तुम्ही सत्ताधारी पक्षात असून सुद्धा बिनधास्तपणे म्हणताय की या सगळ्या संदर्भात यंत्रणांना वचक राहिलेला नाही आहे. फार कौतुक करावंसं वाटतं तुमचं. या क्षणी सत्तेत राहून बिनधास्तपणे बोलायला तितकाच जिगर लागतो. पण रुपालीताई, सगळ्यात महत्त्वाचं, सत्ता तुमची आहे. या ठिकाणी यंत्रणांवर गृह विभागाचा धाक नाही आहे का? कुठं आपण कमी पडतोय? मग ती यंत्रणा सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने असू दे, वैचारिक अभिसरणाच्या दृष्टीने असू दे, किंवा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने असू दे, तुम्ही या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार आहात का? तुम्ही भेट घेणार आहात का? मी पत्र व्यवहार करण्यापेक्षा त्यांची समक्ष भेट घेणार आहे. एक लक्षात घ्या, आम्ही पक्षामध्ये काम करायला कशासाठी आलेलो आहोत की राज्यातील जे प्रश्न आहेत ते अत्यंत संवेदनशीलपणे, सुरक्षितपणे हाताळले गेले पाहिजे, त्याचा निर्णय झाला पाहिजे. सत्तेत आहोत म्हणून मुली पळून गेल्या, हा गेल्या तर गेल्या, आम्हाला काय करायचं हे वक्तव्य करायला बेजबाबदार लोकप्रतिनिधी आम्ही नाहीत. आणि मुळामध्ये माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की स्वतः मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे, त्यांच्या खात्यामध्ये असणारे जे अधिकारी आहेत ते जर काम करत नसतील तर ते म्हणतात ना, त्यांना वटणीवर आणायचं काम गृहमंत्रीच करू शकतात, त्या विभागाचा मंत्री करू शकतो. आम्हाला समजा मला मंत्री बनवले तर माझा विभाग कशा पद्धतीने काम करतोय, कायद्याने काम करतोय का, गुन्हेगारीवर त्याचा वचक आहे का, या समजा एखादी मुलगी पळून गेलेली आहे तर तिचा तुम्ही दोन दिवसात 2 तासात 2 दिवसात जर निकाल लावू शकत नसेल मग तुमचा विभागाचा उपयोग काय? आणि मला वाटतं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तेवढे सक्षम आहेत. ते एकटे सक्षम असून चालणार नाही. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून आपण कशासाठी तिथे आहोत आणि नसेल काम होत असेल त्यांना तर घरी पाठवावं. आणि मला वाटतं सत्तेत असलेला तर याच्यापेक्षा अजून चांगला उपयोग सुज्ञ लोकप्रतिनिधी करू शकत. आणि भयान जर अवस्था आहे समाजामध्ये तर ती दुरुस्त करण्यासाठी आपण राजकारणात आलेलो आहोत, समाजकारणात आहोत. त्याच्यामुळे या 123 मुलींचा अहवाल तातडीने 8 दिवसात पुणे पोलिसांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि जर ते ठेवत नसतील म्हणजे ते त्यांच्या कामाचं फेल्युअर आहे. बदली करून टाका, त्यांना पाठवून द्या घरी. नाही तर काम होत नसेल तर त्यांची ड्युटी आहे, ते सरकारकडनं पगार घेतात. तुम्ही वचकच बसवणार नसाल समाजावर, गुन्हेगारीवर, वाईट विकृतीवर तर आपण या नुसत्या डिबेट करून समाज सुधरवणार कसा, कायदा सुव्यवस्था आणणार कसा? हा आणण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना स्वतः आचरणात आणून यंत्रणांना सुद्धा वटणीवर आणणं गरजेचं आहे. अगदी. रुपालीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. थेट आपण जातोय, आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चंद्रशेखर, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल या ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील नेमकं काय म्हणाल्या. यंत्रणांवर वचकच राहिलेला नाही आहे, त्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत. जर 8 दिवसात या सगळ्या संदर्भात अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून, पुण्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून समोर आला नाही तर त्यांना घरी बसवा, असं थेट मित्रपक्षातल्या रुपाली ठोंबरे पाटीलच म्हणतायत. चंद्रशेखर, विभागवार आकडेवारी काय सांगतीये? लागवी खरं तर 22 दिवसाची आकडेवारी आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे. 123 महिला आणि मुली यामध्ये बेपत्ता झालेल्या आहेत. आपण पाहिलं की सर्वाधिक फुरसुंगी भागातून या सगळ्या मुली आणि महिला बेपत्ता आहेत. या ठिकाणी महिलांची तस्करी होती का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शहरातील हडपसर, कोंढवा आणि चंदननगर हे 4 महत्त्वाचे जे भाग आहेत या भागातून ही सगळी तस्करी झालेली आहे किंवा या सगळ्या महिलांना पळवलेलं आहे. त्यामध्ये मुलींचा सुद्धा समावेश आहे. खरं तर काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की लव जिहादचा सुद्धा प्रकार समोर आला होता. त्यामधून काही मुली बेपत्ता झाल्याचा सुद्धा जो आहे तो प्रकार समोर आलेला आहे. एकंदरीत विभागवाईज जर तुम्हाला आकडेवारी सांगायची म्हटली तर सर्वाधिक फुरसुंगी त्या खालोखाल हडपसर, चंदननगर आणि कोंढवा या 4 भागात. चंद्रशेखर, ही जी विभागवार, माफ करा मी तुम्हाला मध्येच रोखलं, पण ही जी तुम्ही आकडेवारी सांगताय किंवा ही जी तुम्ही हा जो सिक्वेन्स सांगताय, फुरसुंगी, हडपसर, कोंढवा आणि चंदननगर, तर फुरसुंगीमधून किती मुली बेपत्ता झाल्यात त्याचा काय आकडा आहे? हडपसरमधून किती मुली बेपत्ता झाल्या आहेत त्याचा काय आकडा आहे? आणि कोंढवा, चंदननगरमधून किती मुली बेपत्ता झाल्या आहेत त्याचा काय आकडा आहे?
नक्कीच लागवीजी, खरं तर यामध्ये आकडेवारी जी स्पेसिफिक आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही, परंतु सूत्रांकडून मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपण खरं तर ही सगळी माहिती देत आहोत. परंतु 22 दिवसामध्ये 123 जी महिला बेपत्ता झालेल्या आहेत ती आकडेवारी जी आहे ती पोलीस दलांकडून आलेली आहे. एकंदरीत इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या जास्त आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या महिला आणि मुली बेपत्ता झालेल्या आहेत. यामध्ये जर प्रामुख्यानं कारण आपण जर पाहिलं तर सध्या परीक्षेचा कालावधी संपलेला आहे, सुट्ट्या लागलेल्या आहेत, हे एक मुख्य कारण यामध्ये असू शकतं. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं की शहरातील जे परगावून या ठिकाणी राहणारी जी नागरिक आहेत, जी मंडळी आहेत, त्यांचं या ठिकाणाहून मिसिंग होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर पुणे शहर हे जे वाढतं अर्बन पुणे आहे, त्यामध्ये जर या 4 भागामध्ये जर पाहिलं तर या भागामध्येच अर्बन पुणे वाढलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणची वाढती लोकसंख्या झालेली आहे, परंतु शहराच्या मध्यवस्तीत या सगळ्या मुली आणि महिला मिसिंग होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, कमी आहे. परंतु बाहेरगावून खरं तर पुण्यामध्ये नोकरीसाठी त्याचबरोबर रोजगार धंद्यासाठी आलेले जी मंडळी आहेत त्यांच्यातून मिसिंग होण्याचं प्रमाण फार मोठं आहे. लागवी अगदी या सगळ्या संदर्भात पोलीस आयुक्त काही पत्रकार परिषद घेणार आहेत का? या सगळ्या संदर्भात आत्तापर्यंतचा अहवाल जो आहे तो पटलावर ठेवण्यात आलेला आहे का? काय तपास सुरू आहे, तो कुठवर पोहोचला आहे, या सगळ्या संदर्भात काही माहिती चंद्रशेखर? नक्कीच मानवी तस्करीसाठी जे काम करणारं सामाजिक सुरक्षा विभाग आहे, या सुरक्षा विभागाकडून या सगळ्यांचा शोध सध्या सुरू आहे. काही मुली महिला प्राथमिक जी माहिती मिळाली ती त्या अनुसार महिलासुद्धा मिळाल्याची काही आकडेवारी समोर आली, परंतु अद्याप पत्रकार परिषद किंवा अधिकृत माहिती जी आहे ती समोर येताना दिसत नाही. खरं तर मुंडव्यातील जे महिलांचं जे सुधारगृह आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येत असतं आणि एकंदरीत या 4 उपनगरातून ज्या महिला आणि मुली बेपत्ता झालेल्या आहेत याचा खरं तर पोलिसांनी समोर येऊन या ठिकाणी माहिती देणं आवश्यक आहे. लागली अगदी चंद्रशेखर, तुम्ही असेच या ठिकाणी आपल्यासोबत जोडले राहा. या सगळ्याविषयी बोलण्याकरता रवींद्र दंगेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे. रवींद्रजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे? मोठ्या प्रमाणावर 1 मे ते 22 मे या कालावधीत पुण्यातून 123 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. वेगवेगळी कारणं आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फुरसुंगीतला आकडा सगळ्यात मोठा आहे. त्याखालोखाल हडपसर, कोंढवा, चंदननगर इथून मोठ्या प्रमाणावर मुली, यातल्या काही अल्पवयीन सुद्धा आहेत, मुली महिला बेपत्ता झाल्याचं कळत आहे. काय प्रतिक्रिया आहे? बघा, पुणे शहरामध्ये मी वारंवार बोलतो की सुरक्षेच्या दृष्टीने प्रचंड त्रुटी आहेत. मुंबईच्या खालोखाल पुण्याची लोकसंख्या वाढत असताना ही उपनगर, शहरातली उपनगर जी डेव्हलपमेंट होतं याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक नागरिक या ठिकाणी प्रस्थापित होत आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांवर वाढलेला ताण हा लक्षात घेऊन संबंधित मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून ह्याच्यावर काहीतरी प्रतिबंध केलं पाहिजे, एक महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, पब संस्कृती संपली का? तर अजिबात संपली नाही. गुन्हेगारी त्याच्यावर वाढत चालली. मोठ्या नावाखाली आता ते पर्वत शिल्पा शेट्टी नावाच्या कोण हिरोनीत त्यांचा पब आहे, तिथं अंमली पदार्थ मिळतात, प्रचंड प्रमाणामध्ये गांजा मिळतो, प्रचंड प्रमाणामध्ये तुमचे ते हुक्का पार्लर काय जे काय आहे ते पुण्याच्या आजूबाजू इतकं प्रचंड आहे की यांना कोण थांबवायला तयार नाही. पोलिसांची त्रुटी आहेत तर आहेत, पोलिसांना संरक्षण आहे का? तर अजिबात नाही. आज जर आपण लोकसंख्येच्या दृष्टीने बघितलं तर पुण्यामध्ये असणारे पोलीस स्टेशन, पोलीस संख्या ही बघता अत्यंत त्रुटी आहे आणि याच्यामध्ये जातीने लक्ष मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये घातलं पाहिजे. पुण्याची सुरक्षता ही वारंवार आहे. सर्वसामान्य लोकांना जगणं अवघड झालेलं आहे. आज तुम्ही जे म्हणता महिला बेपत्ता आहेत ह्याची पोलिसांना माहिती आहे का नाही, मिळते का नाही, का त्यांच्या काय त्रुटी राहतात आणि एक माणसाने काम करून करता आपण त्याच्यावर दोष न देता संपूर्ण सिस्टीमनीच हे काम जर रन केलं तर प्रचंड प्रमाणामध्ये पोलिसांना ताण पडणार नाही. पण पूर्वी पोलीस खात्याची अनेक लोक सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे जेवढे कार्यकर्ते होते त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेत होते. आज ती प्रथा बंद पडलेली आहे. म्हणजे समजा एखाद्या पोलीस स्टेशनचे अधिक कार्यकर्ते असतील त्यांची संगनमत करून आपल्या भागातल्या त्रुटी काय आहेत, आपली मिटिंग चालायची, बैठका चालायची, हे सगळं बंद पडलेलं आहे. हे परत एकदा एकत्र आणून काय त्या भागातले जुने जाती लोक आहेत त्यांची चर्चा करून ही सगळं सिस्टीमचा भाग आहे.
पण याच्यामध्ये पोलिसांच्या त्रुटी आहेत. पोलिसांची संख्या कमी ही वस्तुस्थिती. पण पुण्यामध्ये पब संस्कृती, दारू, गांजा, चरस, गुन्हेगारी, मर्डर रोज होत आहेत. याची सुरक्षा वाढवण्याची ही नक्की आहे. निश्चित. विद्येचं माहेरघर आता गुन्हेगारांचं माहेरघर व्हायची वेळ आलेली आहे. अगदी आणि पुण्याची ती पुसण्याची वेळ आली चांगली बाजू. तर याच्यामध्ये गृह खात्याने लक्ष घालून ह्याच्यावर बेजबाबदार वागणाऱ्या लोकांना कठोर कारवाई केली पाहिजे. अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. चंद्रशेखर, तुमचे देखील आभार. तुमच्याकडून सुद्धा या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.